पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक आंधोळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे तलवारीच्या पात्यासारख्या बाकदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी आंधोळ राजांच्या हातातील परडीत उतरविली. गवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या अंजळीने सुरण किरणाच्या वान मावळमुखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी उंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भांडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उदक. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परततात. त्यांना शंभूबाळांसह भूताच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाला एटदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. पुन्हा तापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. माळसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाजी आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्यांच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मान तयार करून घेत होते. महमद सईस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पछाण करून देत होता. कायदे केव्हा आखावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जानकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरुंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खिचून नेऊन ती पागेत ठाण लागू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्यांच्या रंगमंचक खुब्याजवळ थाप मारताच त्याच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठत असे. वाऱ्याच्या झमकेबरोबर टाकोटाक कान टावकारणारा घोडा स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उंठवून अंगावर किंकाळणारा घोडा गडोतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, मान तिरकस वाकडी करून खाली घालत चौपाटा सुसाट धावणारा घोडा, पागेत ठाणबंद असताना डोळे मिटून चंदी चगळत ध्यान धरणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टाळसाळातील सोनेरी होणांवर उमडणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गुमाजी बाबा पानसंबळ धाकला राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालाफेकीचा धावता मोरा अचूक कसा धावावा, पट्ट्याच्या चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा टाकावा, वेट्याचे पाते दूर फेकून लगेचच पुन्हा मागे कसे घ्यावे याची जुजबी टिगळ देऊ लागले. जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ, निराळ्या आसामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना माया भरले जाब देऊन त्यांचे समाधान होऊ लागले. चक्रव्यूहातून एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असताना बडजोड कंसाच्या छातीवर मान ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला ताराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसविलेले रथचक्र उठवण्याच्या कटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज देणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्राकडून परतलेला भरत, कैकईच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्याच्या मूर्खाला परंगाचा झालेला राम, लक्ष्मण आणि सीता या साऱ्या आसामी बाळशंभूंच्या मनावर सदरेवर दाखल होत होत्या. थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमाकडून गडावर येत असल्याची वर्दी आली. पेन भागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्त्रखानाचा सरदार नामदार खान याची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी सुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे गडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली. ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने सजाए मौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळदंडासह बाहेर काढला. त्यांच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बंदाचा खून लादला होता.
दिल्लीचा बादशाह होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला सकाळदंडासह दाखविण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तलीच्या चबुतऱ्यावर चढवण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणे तोडण्यात येते तेवढ्या थंडपणे औरंगजेबाच्या जल्लादींनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली. शहजादा मुरादचे प्रत बागींच्या म्हणजे बंडखोरांच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते, आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीज बाबींचा परिणाम अब्दुल मुझफ्फर, मुजाउद्दीन, मोहम्मद औरंगजेब, बहादूर, आलमगीर, बादशाह, गाझी ही किताबात लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्तल केल्यापासून 3 महिन्यांच्या आतच त्याने आपला बच्चा मोहम्मद अकबर याचा औरंगाबादशाही घाटात दावत घालून सुंता साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढविणारा, हेच आखर आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता. शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढविणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावंढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कदरेच्या सदरेसाठी मोरपंत, अण्णाजी दत्तो, निळो, सोनदेव, नेताजीराव, यसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि शंभू वाळसं खावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछायतावर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानूजात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्त्रखान पुण्यात तळ टाकून दौलतीचा उरावर असता कारभाराचा गाडा हर बाबतीत साऊद हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या ज्या आसामींचा कानोसा मनी धरला आहे त्यांना मरामत करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे, आम्ही श्रींचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. हे अंजनीचे अवघियांचे पाडबळावर आम्ही पैदा केले आहे. ते आबादान करून त्याहून अधिक राज्याचा खेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्यांचा आम्ही आज मरामत करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावर सुद्धा इमानाचा स्वारी संगत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळ उभा काळीच पायावर टाकण्यास रजामंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल. हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांची तोलून धरिले पाहिजे. या राज्यासाठी जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने धस्त केली पाहिजे. हाती सत्ता आले की माणूस बिघडणे बघतो. अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात. त्याचा कोणीही आश्राबास पाठीवर ओढण्याचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत. तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत. लहानथोर साऱ्यांनाच हातजोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. अवघियास कारी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूबाळे एकचित्त होऊन ऐकत होते. मनी साठवत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभारावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला. मोरपंत पिंगळांवर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरपंत सदरे सामने या. मोरपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून हात बांधित कालगर्दनेने अदबीत राजांच्या समोर उभे राहिले. राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नखसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरपंतांच्या खांद्यावर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्यांचे पेशवे. आम्ही राज्यावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतिजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरपंत गैवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकविला. त्यांना खांद्याला धरून उठवीत राजांनी त्यांच्या छातीला छाती भिडवीत त्यांची उरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला. मोरपंतांची मुजुमदारी राजांनी निळो सोनदेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनीतीची वस्त्रे बहाल केली.
पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट्ट यांना दिले. कद्रेची ही सदर उठवण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सोपे भागात धामधूम घालणाऱ्या नामदारखानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली शास्त्रखानास कोण हुंडणाराने शास्त्र द्यावी याचा विचार मनाशी जुळवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात गोळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात. भलत्यास उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. हुकुमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदारखानाच्या फौजेवर तुटून पडले. हातगाईची चकमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीस वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदारखान आणि सरफराज खान नेताजींच्या पाठलागावर पडले आणि त्यांना गोल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले. जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जतीने पाहिल्या. तबाबींना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला. खुद्द चरणोबदच जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. वेडावलेले आकाश मावळातून कोसळू लागले. राजगडावरच्या खासे मालांच्या छपरावरून पागोळ्या घालू लागल्या. लाल ओहोटी गड उतरू लागले. राजांनी या पावसाळ्यात वाकेनिस्तीच्या वस्त्र गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे 5 महिने धुळूस घालून पावसाळ्यात पळाला. 12 मावळातून खराब येऊ लागल्या. नामदारखानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ती गावठाणं तसनस करीत चालला होता. रोड्या खोऱ्यातून कान्होजी जेद्यांच्या चिरंजीव बाजी जेदे यांचे खानाच्या मुलुकगिरीचे पायाजीवर वर्णन करणारे पत्र आले. त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सभेत बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराची फुले लेखणीच्या कागदावर रचित होते. राजे एकसुरात मजकूर सांगू लागले. बनाम सर्जेराव जेदे देशमुख तपे रोहिडेखोर प्रति राजश्री शिवाजीराजे. मोगल प्रस्तुत तुमच्या तापियास धावणीस येताती म्हणून जासुदांनी समाचार आणला आहे. तुम्ही तर तमाम आपले तापियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरे बाळे समेत तमाम रयती लोकांशी घाटाखाले बाका जागा असेल तिथे पाठविणे. येथे गनिमाचा आजार पोहोचेना ऐशी जागी अशी पाठविणे. गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पलोनी जावे. बाळाजी आवजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला. राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताच एका बोलाचे चांगलेच शिक्कामोर्तब शंभूबाळांच्या मनावर पक्के झाले होते. गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पलोनी जाणं. सर्जेराव जेद्यांच्या रयतेसाठी सुरक्षेसाठी पलोनी जाण्याचा सल्ला जरी स्वतःसाठी मात्र शास्त्रखानाच्या पुण्याच्या 1.25 लाखी सैतानी गोठात घुसोनी जाण्याचा बेत निवडला. आता घुसणेच भाग होते पण सोपे नव्हते. राजे अत्रंदिवस त्याचाच विचार करत होते.